त्यानंतर जेव्हा आपण समाज व्यवस्थेकडे जातो तेव्हा समाज व्यवस्था ह्या काळाची कशी होती ती म्हणजे इगॅलिटेरियन. इगॅलिटेरियन म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, सगळे लोक समान आहेत. म्हणजे असा अर्थ ह्या अर्थ नाही आहे की तिथं डिव्हिजनच नाही. तिथं आपण ऑलरेडी 3 डिव्हिजन पाहिलेत, राजन्य आहे, पुरोहित आहे आणि आदर आहेत. पण याचा अर्थ हा नाही की राजन्य म्हणजे श्रेष्ठ, पुरोहित म्हणजे श्रेष्ठ नाही. हे सगळ्यांचं स्टेटस सेम आहे. ह्यांचं फक्त प्रोफेशन ज्याला आपण व्यवसाय म्हणतो हे वेगळं आहे. राजन्याचं प्रोफेशन काय, व्यवसाय काय, लोकांना संरक्षण देणं. पुरोहिताचं काय, पूजा करणं. तसे बाकीचे सुताराचं काय, बाबा लाकडाचं काहीतरी तयार करणं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं काय प्रोफेशन्स आहेत. पण ह्या सगळ्यांचं स्टेटस काय आहे, सेम आहे. म्हणजे इक्वल आपण म्हणू, समान. आणि त्यामुळे त्याला इगॅलिटेरियन ट्रायबल सोसायटी असे म्हणतात. म्हणजे काय की समतावादी, एक समान स्टेटस आहे सगळ्यांना. म्हणजे या काळामध्ये कोणत्याही प्रकारची चातुर्वर्ण्य व्यवस्था ज्याला आपण उच्च जात किंवा नीच जात अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारची सिस्टम या काळामध्ये डेव्हलप झालेली नाही आहे. दुसरी महत्त्वाची म्हणजे काय की जात ज्याला आपण कास्ट सिस्टीम म्हणतो, चातुर्वर्ण्य सिस्टीम, ही या काळामध्ये डेव्हलप झाली नाही. ती कुठल्या काळामध्ये डेव्हलप होणार आहे, उत्तर वैदिक काळामध्ये, जो आपण नंतर स्टडी करणार आहे. तो उत्तर वैदिक काळामध्ये जात ही डेव्हलप होणार आहे. तर ही कुठल्या काळामध्ये डेव्हलप नाही आहे, तर ऋग्वेदिक काळामध्ये डेव्हलप नाही आहे. हे परत परत मी का सांगतोय, कारण बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की ऋग्वेदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ हे 2 वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, 2 वेगवेगळे पिरियड आहेत. ठीक आहे, ह्या दोघांना मिळून वैदिक काळ म्हणतो आपण, बरोबर आहे. बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की वैदिक काळामध्ये कास्ट सिस्टीम डेव्हलप झाली का नाही. बऱ्याच वेळा ऋग्वेदिकबद्दल प्रश्न असतो आणि आपण धरतो की ओके आहे, नाही आहे. ऋग्वेदिक काळामध्ये जात ही विकसित झालेली नाही आहे, ती उत्तर वैदिक काळात डेव्हलप झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर यावेळची जी सिस्टम आहे, समाज व्यवस्था आहे, ती कुठल्या प्रकारची आहे, पुरुषप्रधान, ज्याला आपण पॅट्रियार्कल सिस्टीम. याचा अर्थ हा नाही आहे की बाबा स्त्रियांना सगळ्यात कमी महत्त्व होतं. स्त्रियांना महत्त्व होतं, पण ते पुरुषां एवढं नव्हतं किंवा ते इक्वल नव्हते. पण याचा अर्थ हा नव्हता की पूर्णपणे त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन होते, थोड्या प्रमाणात कमी होते, पण पूर्णपणे रेस्ट्रिक्शन्स नव्हते. तर पुरुषप्रधान संस्थे होते तरीसुद्धा स्त्रियांना ह्या काळामध्ये महत्त्व होतं. स्त्रियांचं जी त्या काळामध्ये समाजातलं काय स्थान होतं ते आपण थोड्या वेळानं पाहू. पण ही गोष्ट लक्षात घ्या की पॅट्रियार्कल सिस्टीमच होती. जरी मी म्हणत असेन ती इक्वल होते, इगॅलिटरियन होती, तरीसुद्धा थोड्या प्रमाणामध्ये पुरुषप्रधान सोसायटीचा जन्म ह्या काळामध्ये व्हायला सुरुवात झाली होतं. ठीक आहे. त्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कशातून रिफ्लेक्ट होतं. रिफ्लेक्ट कशातून होतं की त्यावेळी मुलाची इच्छा निर्माण व्यक्त केली जायची. सपोज मला देवाकडे काहीतरी मागायचं आहे, तर मी काय मागणार आहे, मुलाचं, चाइल्ड ज्याला आपण म्हणतो. पण मुलीला कधीच मागितलं गेलं नाही. याच्यावरूनच आपल्याला दिसून येतं की स्त्रियांचं आणि पुरुषांचं जे स्थान आहे ते इक्वल नाही आहे, पण एवढं पण कमी नाही आहे. आता जेव्हा आपण महिलांची स्थिती, त्या काळामधलं वुमन स्टेटस म्हणजे ऋग्वेदिक पिरियडमधलं वुमन स्टेटस कशा पद्धतीनं ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं की त्यावेळी ॲक्सेस टू एज्युकेशन म्हणजे अभ्यासाला परवानगी होती. हे आपल्याला कशातून दिसतं, तर ऋग्वेदामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये गार्गी, अपाला ह्या 2 स्त्रिया ज्या आहेत यांचे आपल्याला मंत्र सापडतात. म्हणजे गार्गीनं आणि अपालानं हे ऋग्वेदामध्ये मंत्र लिहिलेले आहेत. ह्याचा अर्थ काय की त्यावेळी त्यांना एज्युकेशन, शिक्षण या दोन्हींची परवानगी त्या काळामध्ये ऋग्वेद काळामध्ये होती. हे नंतर उत्तर वैदिक काळामध्ये जेव्हा आपण जाणार आहे तेव्हा स्त्रियांच्या शिक्षणावर रेस्ट्रिक्शन्स यायला सुरुवात होणार आहे. पण ऋग्वेदिक काळामध्ये तशा पद्धतीचे रेस्ट्रिक्शन्स किंवा कुठल्याही प्रकारचे अटकाव या काळामध्ये आपल्याला आढळत नाही आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट जी आपण बऱ्याच वेळा ऐकतो, स्पेसिफिकली हिंदुइझमच्या बाबतीमध्ये किंवा ब्राह्मणिझमच्या बाबतीत, ज्याला आपण ब्राह्मणवाद मानतो, तर विधवा पुनर्विवाह हा त्याज्य मानला गेला आहे. म्हणजे याला परमिशन नाही आहे. पण जेव्हा आपण ऋग्वेदिक काळामध्ये येतो तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता होती. म्हणजे याचा अर्थ काय की त्यावेळी स्त्रियांवर मोठ्या प्रमाणामध्ये रेस्ट्रिक्शन्स नव्हते. सेकंड थिंग, बालविवाह अस्तित्वात नव्हता. बालविवाह किंवा विधवा पुनर्विवाह ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दलचे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत हे कधी येणार आहेत, जेव्हा वुमेनचं स्टेटस त्या समाजामध्ये कमी आहे. पण या काळामध्ये स्त्रियांचं महत्त्व तेवढंही कमी नव्हतं. हां, इक्वल नव्हतं पण कमी नव्हतं. त्यामुळे या 2 गोष्टी, पुनर्विवाह अस्तित्वात होता आणि बालविवाह अस्तित्वात नव्हता. ठीक आहे. अँड देन बहुपतित्व, ज्याला आपण पॉलिएंड्री म्हणतो. म्हणजे एका स्त्रीचे वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न होऊ शकतं. म्हणजे बऱ्याच वेळा बहुपत्नीत्व आपण ऐकलेलं असतं, बरोबर. पॉलिगॅमी म्हणजे एक पुरुष वेगवेगळ्या स्त्रियांशी लग्न करू शकतो.
पण हे नंतर आलेले रेस्ट्रिक्शन्स आहेत जेव्हा आपण स्त्रियांच्या बाबतीमध्ये विचार करतो. ऋग्वेदिक काळामध्ये एक स्त्री वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न करू शकत होती. बहुपतित्व ही सिस्टीम, पॉलिएंड्री जी म्हणतो ती सिस्टीम त्या काळामध्ये अस्तित्वात होते. आणि हे कशातून दिसून येतं तर बऱ्याचशा एक्झाम्पल जे आहेत ते ऋग्वेदामध्ये मेन्शन आहेत. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल म्हटलं, सूर्यदेवतेची जी मुलगी आहे सूर्या, तिनं कुणाबरोबर लग्न केलं होतं? अश्विन बंधू जे देवच आहेत, तर त्या देवांबरोबर लग्न केलं. तेव्हा त्यातून आपल्याला दिसून येतं की अशा प्रकारच्या प्रथा त्या काळामध्ये अस्तित्वात होत्या. ठीक आहे, म्हणजे लक्षात येते का की जरी पुरुष प्रधान संस्कृती जरी असली तरी सुद्धा स्त्रियांवर मोठ्या प्रमाणामध्ये रेस्ट्रिक्शन्स नव्हते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्या काळामध्ये आईच्या नावावरूनही मुलांची नावं ठेवली जायची. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतो सातवाहन जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा आपल्याला काय दिसून येतो? गौतमी पुत्र. बरोबर आहे. गौतमी हे त्याच्या आईचं नाव आहे आणि त्याचं नाव काय? गौतमी पुत्र. अशा पद्धतीने नंतर ही एक सिस्टीम डेव्हलप झाली होती सातवाहन. तशाच पद्धतीची काही सिस्टीम या काळातही होती की बाबा आईच्या नावावरूनच त्या मुलाचं नाव ठेवलं जात होतं. म्हणजे आईच्या नावालाही तेवढंच महत्त्व होतं. आज आपण बऱ्याच वेळा बघतो गव्हर्नमेंट डॉक्युमेंटवर आई आणि वडिलांचं दोघांचंही नाव लावलं जातं. तर हे कशावरनं? कारण त्या मुलाला दोघांच्या नावामध्ये एक गर्व असतो म्हणून लावलं जातं, म्हणजे त्याला आईचं महत्त्व असतं. तशाच पद्धतीची सिस्टीम ह्या काळामध्ये डेव्हलप होती की बाबा आईच्या नावावरनं मुलाची नावं ठेवली जाऊ शकत होती. ठीक आहे. त्यानंतर सभेमध्ये प्रवेश, असेंब्लीज आपण ऑलरेडी बघितल्या की 3 प्रकारच्या असेंब्लीज तयार झाल्या होत्या. पहिली म्हणजे सभा, दुसरी म्हणजे समिती आणि तिसरी म्हणजे विधत. तर या तिन्ही असेंब्ली, पॉलिटिकल असेंब्ली आहेत, राजकीय असेंब्ली आहेत, तर या तिन्ही असेंब्लीमध्ये स्त्रियांना प्रवेश होता. तिथं ते जायच्या, बोलू शकत व्हायच्या, डिस्कशन करू शकत होत्या आणि त्याच्यावर त्यांचं मतही मांडू शकत होत्या. तर हे कशाचं एक इंडिकेशन आहे? तर स्त्रियांना तेवढं फ्रीडम होतं, स्वातंत्र्य होतं. दुसरी एक महत्त्वाची म्हणजे आणखी एक गोष्ट होती त्या काळामध्ये, एक प्रथा आहे म्हणजे नियोग. ही टर्मिनॉलॉजी जनरली विचारली जाऊ शकते, फार महत्त्वाची आहे, ज्याला लेव्हिरेट पण म्हटलं जातं. तर नियोग ही काय की त्या काळामध्ये जर एखाद्या स्त्रीचा हस्बंड, नवरा मृत्यू पावल्यास कुठल्याही कारणानं आणि त्याला जर चाइल्ड नसेल तर चाइल्ड हे फार महत्त्वाची गोष्ट होती त्या काळामध्ये. तर त्या स्त्रीचा विवाह त्या दिराशी केला जायचा. कशासाठी? तर चाइल्डसाठी. आणि ह्या ओव्हरऑल ट्रॅडिशनला, या प्रथेला आपण काय म्हणतो? नियोग, लेव्हिरेट. तर हा फॅक्च्युअल डेटा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो म्हणून एक फॅक्च्युअल डेटा दिलेला आहे. आणि त्यानंतर लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट की त्यावेळी पडदा सिस्टीम नव्हती. म्हणजे आपण बऱ्याच वेळा आज बघतो की एखाद्या स्त्रीला पडदा घेणं गरजेचं आहे. का? तर तिनं बाहेर चेहरा नाही दाखवायला पाहिजे. ते कशाचं द्योतक आहे? तर त्या स्त्रीवर बऱ्याच प्रकारची बंधनं आहेत. पण त्यावेळी स्त्रीवर बंधनं नव्हती आणि त्यामुळं पडदा सिस्टीम त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हती. तर त्यावेळची जी समाजव्यवस्था आहे त्याचा एक ओव्हरऑल ब्रॉड स्ट्रक्चर जेव्हा आपण बघतो, रचना जेव्हा बघतो, तर ती कशा पद्धतीची होती? सगळ्यात मोठी, ज्याला आपण ट्राईब म्हणतो, ती जी सगळी ट्राईब आहे त्या ट्राईबला काय म्हटलं गेलं? जन किंवा गण, दोन्ही वर्ड्स वापरू शकतात. काही ठिकाणी जन लिहिलेलं आहे, काही ठिकाणी गण लिहिलं आहे, तो दोन्ही वर्ड्स वापरू शकतात. तर हे ट्राईबला, ती सगळी जी ट्राईब आहे त्याला काय म्हटलं गेलं? जन. त्याचे काही डिव्हिजन केल्या गेल्या, त्याचे काही सेक्शन्स केले गेले. तर ते कशामध्ये डिवाइड केलं गेलं? 20. ठीक आहे. 20चं परत काही डिव्हिजन, आता आपण फॉर एक्झाम्पल बघतो भारताचे डिव्हिजन कसं स्टेट आहे, स्टेटचे डिव्हिजन डिस्ट्रिक्ट्स आहेत, तशा पद्धतीचे समाजाचे पण डिव्हिजन झाले त्या काळामध्ये. जन, मग त्याचे डिव्हिजन करून 20 झाले, 20चे परत डिव्हिजन करून ग्राम झाले. आणि सगळ्यात छोटं जे युनिट होतं ज्याला आपण कुल म्हणतो, म्हणजे कुठलं? फॅमिली. आज आपण बघतो फॅमिली, तर ह्या फॅमिलीला काय म्हटलं गेलं? कुल. आणि त्याचा जो मेन, ज्याला लीडर म्हणतो आपण, तो जो असणार आहे त्याला काय म्हटलं गेलं? कुलपती. हाच कुलपती नंतर उत्तर वैदिक काळामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. का? कारण त्या काळामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा आणखी वाढणार आहे आणि सगळा कंट्रोल कुणाच्या हातात जाणार आहे? फॅमिलीचा, कुलपती. आज आपण जे बघतो प्रत्येक घरामध्ये एक पुरुष व्यक्ती असते ज्याच्या हातात सगळा कंट्रोल असतो. का असतो? त्याचा उगम कुठं आपल्याला सापडतो? इथं, कुल किंवा कुलपती. उत्तर वैदिक काळामध्ये ही जी गोष्ट आहे ही आणखी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पगडा निर्माण करणार. तर ही समाज रचना आहे. सगळ्यात मोठं कुठलं आहे? जन, जन्म ट्राईब, देन 20, देन ग्राम अँड देन कुल. आता आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की चातुर्वर्ण व्यवस्था या काळामध्ये अस्तित्वात नव्हती. का नव्हती? कारण त्यावेळी समाजाचे 3च भाग पडलेले होते, राजन्य, पुरोहित अँड इतर, म्हणजे अदर्स. हे 3 भागामध्ये त्याची डिव्हिजन झाली होती. म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था त्या काळामध्ये अस्तित्वात आली नव्हती. का? कारण त्या काळामध्ये जर आपण बघितलं होतं व्यापारी किंवा वैश्य वर्ग पण डेव्हलप झाला नव्हता. का व्यापार डेव्हलप झाला नव्हता? कारण शेतीमध्ये तेवढं उत्पादन किंवा ज्याला आपण सरप्लस, बरोबर आहे, किंवा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होत नसल्यामुळं शेतीमध्ये
त्यामुळे व्यापार होत नव्हता आणि व्यापार नसल्यामुळं वैश्य, जी वैश्य कम्युनिटी कशाशी रिलेटेड आहे, व्यापाराशी, त्यामुळे ती अस्तित्वात आली नव्हती आणि त्यामुळं चातुर्वर्ण्य व्यवस्था त्या काळामध्ये डेव्हलप झाली नव्हती, म्हणजे ऋग्वेदिक काळामध्ये. ती उत्तर वैदिक काळामध्ये डेव्हलप झालेली आहे. ठीक आहे. देन सेकंड महत्त्वाचा मुद्दा जो आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे, असमान वितरण. आपण ऑलरेडी पाहिलं की जो लूट आहे किंवा कुठल्याही प्रकारची संपत्ती आहे ह्याचा सगळ्यात मोठा वाटा कोणाकडे चाललेला आहे, राजन्य आणि पुरोहित. आणि त्यामुळे ते इकॉनॉमिकली पॉवरफुल होत चाललेले आहेत. त्यांचा आर्थिक जो पगडा आहे किंवा त्यांचं वर्चस्व आहे ते वाढत चाललेलं आहे. म्हणजे जर आपण बघितलं, सपोज हा तुमचा वैदिक पिरियड आहे, तर वैदिक पिरियडच्या शेवटी म्हणजे जवळपास इसवी सन पूर्व 1000च्या आसपास जनतेमध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये विषमता यायला सुरुवात झाली होती. तेवढी तीव्र नव्हती किंवा तेवढी स्ट्रॉंग नव्हती, तरीसुद्धा असमानता मात्र यायला सुरुवात झाली होती. का असमानता यायला सुरुवात झाली होती, तर त्यांचं इकॉनॉमिक स्टेटसमध्ये किंवा त्यांच्या इकॉनॉमिक पॉवरमध्ये असमानता यायला सुरुवात झाली होती. बरोबर आहे. कुठलाही इकॉनॉमिकली पॉवरफुल व्यक्ती हा समाजा व्यवस्थेमध्ये एक हायर स्टेटस अचीव करतो किंवा त्याचं सोशल स्टेटस पण जास्त असतं आणि तीच गोष्ट ह्या काळामध्ये घडायला सुरुवात झाली होती. आणि म्हणूनच राजन्य आणि पुरोहित यांचं वर्चस्व वैदिक काळाच्या शेवटी वाढायला सुरुवात झाली होती. तर तीच गोष्ट आता सुरुवात झालेली आहे, असमानता. रादर आपण असं म्हणू शकतो की चातुर्वर्ण्य व्यवस्थेची सुरुवात या काळाच्या शेवटी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक गोष्ट की व्यवसाय आधारित वर्ग निर्माण व्हायला सुरुवात. म्हणजे अजूनसुद्धा आपण त्यांना वर्ण म्हणत नाही आहे, वर्ग म्हणतो. का? कारण ते व्यवसाय आधारित आहेत. पुरोहिताचं काम काय? पूजा करणं. राजन्याचं काम काय? तर संरक्षण देणं. ठीक आहे. तर हे व्यवसाय आधारित आता वर्ग व्हायला सुरुवात आहे. ते जर नंतर परमनंट झाले, नंतर त्याचा बर्थ बेसिस आला, जन्माच्या बेसिसवरती कास्ट झाली, हे नंतरचा पाठ आहे. कधी? उत्तर वैदिक काळामध्ये. पण ऋग्वेदिक काळामध्ये वर्ग कशाच्या आधारित झालेत? व्यवसायाच्या आधारित. समाज व्यवस्थेनंतर ऋग्वेदिक काळामध्ये आणखी एक गोष्ट स्टडी करणं फार महत्त्वाची ठरते, ते म्हणजे शिक्षण व्यवस्था, म्हणजे एज्युकेशन सिस्टीम त्या काळामध्ये. तर त्या काळामध्ये एज्युकेशन सिस्टीममध्ये कुठल्याही प्रकारची लेखन कला, ज्याला आपण रायटिंग टेक्निक म्हणतो, तर ती अस्तित्वात नव्हती. म्हणजे त्यावेळी मग एखादं नॉलेज, म्हणजे सपोज मला एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत नॉलेज ट्रान्सफर करायचं असेल, माझं ज्ञान ट्रान्सफर करायचं असेल, तर कुठल्या पद्धतीने केलं जायचं? स्मरणतंत्र, ज्याला आपण मेमोरायझेशन टेक्निक म्हणतो. म्हणजे मी पाठ करून घेणार, सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं, आणि ती पाठ केलेली गोष्ट असेल त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्ती. तर अशा पद्धतीनं जनरेशन टू जनरेशन असं ट्रान्सफर केलं जायचं, त्याचा एक प्रकारचा फ्लो मेंटेन केला जायचा. तर हे कशा? मेमोरायझेशन टेक्निक, स्मरणयंत्र. आणि त्यातले सगळ्यात महत्त्वाचे विषय कुठले होते? गणित आणि धातुशास्त्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॅथमॅटिक्स आणि मेटलर्जी. का? तर ह्या काळामध्ये गणित महत्त्वाचं का ठरत गेलं, तर हळूहळू या काळामध्ये शेवटी वैदिक ऋग्वेदिक काळाच्या शेवटी कशाचा उदय झाला होता? यज्ञ या एका गोष्टीचा उदय झाला होता. ते आपण उत्तर वैदिक काळात जेव्हा स्टडी करू त्या डिटेलमध्ये स्टडी करू की यज्ञ म्हणजे काय. ठीक आहे. तर या यज्ञाचा उदय या काळामध्ये झाला आणि त्यामुळे गणित आणि धातुशास्त्राचा उदय व्हायला सुरुवात झाली होती. त्यानंतर यामुळे आणखी एक गोष्ट घडली, पुरोहितांचं महत्त्व वाढलं. तर या एज्युकेशन सिस्टीम म्हणजे ऋग्वेदिक काळाच्या शेवटी पुरोहितांनी शिक्षण कंट्रोल करायला सुरुवात केली. आणि शिक्षण जेव्हा ते कंट्रोल करायला सुरुवात केली, त्यांनाच फक्त परवानगी होती की वेद अभ्यासायचं. आणि दिस इज द स्टार्ट. हा स्टार्ट कशाचा होता? चातुर्वर्ण्य सिस्टीम सुरू होण्याचा. बरोबर आहे. म्हणजे आता समाज व्यवस्थेमध्ये जे भेदभाव केले जाणार आहेत ते आणखी जास्त स्ट्रॉंग होणार आहेत. कशामुळं? कारण शिक्षणावर कंट्रोल आहे. आज सुद्धा बघा, तुम्हाला जर शिक्षण नसेल तर तुम्हाला जॉब मिळत नाही, तुम्ही बिझनेस करू शकत नाही व्यवस्थितपणे, आणि तुमच्याकडे इकॉनॉमिक पॉवर येत नाही. तर सगळं जे रहस्य आहे ते कशामध्ये लपलेलं आहे? शिक्षण असेल तर जॉब चांगला मिळणार आहे, तर तुमचं इन्कम असणार आहे. आणि तीच गोष्ट त्या काळामध्ये सुरुवात झाली की शिक्षणामुळे इकॉनॉमिक पॉवर, ज्याला आपण आर्थिक वर्चस्व, कोणाच्या हातात जायला सुरुवात झाली? पुरोहितांचं. आणि त्या गोष्टी हळूहळू भेदभाव करण्याचं साधन बनलेलं आहे. ऋग्वेदिक काळामधली जी राज्यव्यवस्था होती ती कुठल्या आधारे तयार झाली होती? किनशिप बेस्ड. किनशिप बेस्ड म्हणजे काय? की जे तुमचे नातेसंबंध असतात, रक्तसंबंध असतात, त्याच्या आधारित एक राज्यव्यवस्था तयार झालेली आहे. दुसऱ्या प्रकारची राज्यव्यवस्था कुठली असते? तर दुसरी असते किंगशिप बेस्ड. किंगशिप म्हणजे काय? की त्या एका सोसायटीला किंवा त्या राज्यव्यवस्थेला एक राजा असतो आणि त्याच्या ऑर्डरनं सगळं चालतं, त्याच्या अधिकारानं सगळं चालतं. पण तशा पद्धतीची सिस्टीम यामध्ये डेव्हलप झाली नव्हती. कसल्या आधारे तयार झालेली आहे? रक्तसंबंध किंवा नातेसंबंध, किनशिप. तर ह्या बेसिसवर ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजा अस्तित्वात नाही आहे. ठीक आहे. देन सेकंड थिंग जी आहे
की भटकतं जीवन होतं, म्हणजे कुठल्याही एका ठिकाणी ते राहत नव्हते, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी जात होते आणि त्यांचं जे जीवन होतं ते भटके आहे, ज्याला आपण नोमॅडिक पण म्हणतो. या भटकत्या जीवनामुळे कुठल्याही प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला आपण नागरी प्रशासन ज्याला म्हणतो, सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन, ते डेव्हलप झालेलं नाही. जे काही झालं होतं ते फक्त थोड्या प्रमाणात झालं होतं. ते म्हणजे कुठलं, राजन्य किंवा सभाज. ठीक आहे, म्हणजे काय झालं की त्या काळामध्ये ट्रायबल असेंब्लीज, पॉलिटिकल असेंब्लीज तयार झाल्या. त्या पॉलिटिकल असेंब्लीज म्हणजे कुठत्या, आपण ऑलरेडी पाहिलं, एक म्हणजे सभा, दुसरं म्हणजे समिती आणि तिसरं म्हणजे विधत. राईट, म्हणजे सभा, समिती आणि विधाता. आता बघा जनरली कन्फ्युजन कुठं होतं, आत्ताच्या आपल्या नॉर्मल नॉमेनक्लेचरनुसार किंवा आत्ताच्या आपल्या कन्सेप्टनुसार सभा ही मोठी असते आणि समिती ही छोटी असते. पण जेव्हा आपण ऋग्वेदिक काळाकडे जातो, समिती ही मोठी आहे आणि सभा ही छोटी आहे. समिती म्हणजे कोणती, सगळ्या ट्राईब्स, सगळे लोक त्यामध्ये असतील अशी जी असती ती कोण आहे, समिती. आणि थोड्याच लोकांची जी आहे, जी इम्पॉर्टंट फंक्शनरी ज्याला आपण म्हणतो किंवा इम्पॉर्टंट लोक आहेत त्यांची जी कुठली आहे त्याला आपण सभा म्हणतो. म्हणजे सगळे लोक जिथं आहेत ती काय करणार आहे, ती राजन्य निवडायचं काम करणार आहे. म्हणजे जो कोण पॉलिटिकल लीडर, म्हणजे सगळे लोक एकत्र येणार आणि आमचा पॉलिटिकल लीडर कोण असणार हे ठरवणार कोण, जी सगळ्यात मोठी आहे, जी समिती आहे. लक्षात येतं, कन्फ्यूज होऊ नका की समिती जी आहे ती मोठी आहे आणि सभा जी आहे ती छोटी आहे. आणि जी सभा आहे ती काय करते की तुमची दैनंदिन कार्य, ज्याला आपण आज पण बघा, छोटे सभा असेल किंवा छोटी कमिटी असेल ती दैनंदिन कामं बघते, सगळे लोक एकत्र येऊन बघत नाही ना. तशाच पद्धतीने जी सभा होती ती छोटी, म्हणजे दररोजची कामं कुठली आहेत, सपोज इरिगेशन कॅनल खोदायचं आहे तर हे सभा काम करणार आहे. पण राजन्य निवडायचं काम कोण करणार आहे, समिती करणार आहे. आणि त्यामुळं राजन्य हा काय मनमानी कारभार करू शकत होता का, नाही, त्याचं अस्तित्व कशावर टिकून होतं, समितीवर. आणि त्यामुळं त्यावेळी किंगशिप किंवा आपण ज्याला आपण तो राजा ही व्यवस्था त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हती. राजन्याला कुठल्याही प्रकारचे अमर्याद अधिकार नव्हते. कंट्रोल कशावर होता, ट्रायबल असेंब्लीजचा कंट्रोल होता राजन्यावर. देन धर्मव्यवस्था. ऋग्वेदिक काळामधली जी धर्मव्यवस्था होती ती होती सामुदायिक, म्हणजे कम्युनल इन नेचर. म्हणजे सगळे एकत्र यायचे आणि प्रेयर्स करायचे, म्हणजे प्रार्थना करायचे. म्हणजे असं नव्हतं की बाबा फक्त पुरोहितानेच प्रार्थना करायची किंवा पुरोहितानेच मंत्रतंत्र म्हणायचे आणि मग तो प्रेयर केला जायचा, नाही. इथं सगळे एकत्र यायचे आणि मग सामुदायिक प्रार्थना केली जायची. म्हणजे काय, धर्मव्यवस्थेमध्ये पण कुणाचा एकाचा कंट्रोल नव्हता. आणि ही जी धर्मव्यवस्था होती ती निसर्गावर आधारित होती. म्हणजे एखादी गोष्टीचं मला ज्ञानच नसेल तरच मी देवावर विश्वास करेन. सपोज वीज चमकली, वीज का चमकते आज आपल्याला माहिती आहे, पण त्यावेळी माहीत नव्हतं. किंवा पाऊस का पडतो मला माहीत नाही आणि त्यामुळे पाऊस पडला म्हणजे पाऊस हा देव आहे अशी कन्सेप्ट डेव्हलप व्हायला सुरुवात. म्हणजे नैसर्गिक घटनांना मी मानवी रूप द्यायला सुरुवात केलं. म्हणजे पाऊस असू दे, वीज असू दे किंवा तुमचं झाड उगवणं असेल, झाडांना पण देव मानलं गेलं. तर नैसर्गिक पर्सॉनिफिकेशन ऑफ नॅचरल फिनॉमिना, ज्या काही नैसर्गिक गोष्टी घडल्या आणि ज्या तुमच्या समजेच्या बाहेर आहेत त्या सगळ्यांना काय केलं गेलं, देव मानलं गेलं. आणि हे कशासाठी करतात, म्हणजे ह्या सगळ्या देवांची पूजा केली गेली, म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना म्हटल्या गेल्या, प्रेयर्स केल्या गेल्या. हे कशासाठी, भौतिक सुखासाठी. म्हणजे ह्यावेळी कुठल्याही प्रकारची मला मोक्ष मिळावा, फिलॉसॉफिकल डिस्कशन्स, तत्त्वज्ञान अशा कुठल्याही पद्धती डेव्हलप झाल्या नव्हत्या. म्हणजे जे काही पूजा केल्या जायच्या, प्रेयर्स केल्या जायच्या, कशासाठी, भौतिक सुखाचे. मला गोरेढोरे जास्त मिळू देत, मला युद्धात जिंकणं होऊ दे किंवा मला मूल होऊ दे, या पद्धतीच्या ज्या प्रार्थना आहेत त्या काळामध्ये म्हणजे भौतिक सुखा, मटेरियल रिसोर्सेस त्याच्यासाठी केले गेले. आणि जे काही देव जो होते, म्हणजे पॅट्रियल, तुमची जी सोसायटी असते ती रिलिजनमध्ये रिफ्लेक्ट होते आणि तुमचा जो रिलिजन असतो तो सोसायटीमध्ये रिफ्लेक्ट होतो. तर या अशा पद्धतीचं जे रिलेशन आहे सोसायटी आणि रिलिजनमध्ये, त्यामुळं देव किंवा धर्मव्यवस्थेमध्ये सुद्धा जे देव आहेत ते कसे आहेत, पुरुष प्रधान आहेत. तर पुरुष प्रधान जे देव आहेत हे कशातून रिफ्लेक्ट होते, कारण त्यावेळेचे जे ऋग्वेदातले 3 महत्त्वाचे देव होते ते कोण होते, इंद्र, अग्नी आणि वरुण. बरोबर आहे. हे का महत्त्वाचे होते, कारण ह्यांच्यासाठी 250-200 असे मंत्र लिहिले गेलेत आणि त्यामुळे आपल्याला जाणवतं की काय रिफ्लेक्ट होतं की हे 3 फार महत्त्वाचे देव आहेत. आता हे जे इंद्र आहे कशाची देवता आहे, पर्जन्य देवता, युद्ध देवता. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला समजतं की बाबा पाऊस का पडतोय हे समजत नाही आहे ना, तर त्याची देवता कोण झाली, इंद्र. युद्धात मला जिंकायचं आहे तर कोण झाली, इंद्र. मी इंद्राची प्रार्थना करणार. तशाच पद्धतीने अग्नी हा जो होता त्याचा रोल काय होता, मध्यस्थ. बऱ्याच वेळा आपण बघतो की बाबा अग्नीचा जो धूर आहे तो वरच्या बाजूला जातोय. म्हणजे त्यावेळी असे एक कन्सेप्शन होतं की बाबा माझ्यातला आणि देवातला जो दुवा आहे तो कोण आहे, अग्नी आहे. तो माझा मेसेज देवापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून अग्नी हा मध्यस्थ म्हणून महत्त्वाचा होता. आणि तिसरा महत्त्वाचं म्हणजे वरुण, ज्याला आपण वैश्विक संरचनेचा संरक्षण करत होतो. म्हणजेच काय, प्रोटेक्टर ऑफ कॉस्मिक ऑर्डर.
म्हणजेच काय की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की हे विधी का विधिलिखित नियम आहे. म्हणजे काय, हे विधिलिखित म्हणजे काय, नियम म्हणजे काय, हे जे युनिवर्स आहे, हे जे विश्व आहे, कशाने चाललंय, काही नियमांनी चाललंय. आणि ते जे नियम आहेत ते जे वैश्विक संरचनेचा भाग आहेत आणि त्याचा प्रोटेक्टर कोण आहे, संरक्षक कोण आहे, वरुण आहे. तर तो वरुण तुमचा पर्सॉनिफिकेशन ऑफ वॉटर सुद्धा आहे. म्हणजेच काय की यावेळी समुद्र माहीत नव्हता वैदिक काळातल्या लोकांना. त्यांना काय माहीत होतं, पाणी माहीत होतं. कुठलं, सरफेस वॉटर, ज्याला आपण नदी तलाव म्हणतो, तर ते पाणी माहीत आहे. तर त्याचं पर्सॉनिफिकेशन, त्याचं मानवी रूप कोण आता, वरुण होतं. ही गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळी वरुण हा पर्जन्य देवता नव्हता. पर्जन्य देवता कोण होती, इंद्र. ठीक आहे. त्यानंतर काही मायनर गॉड्स पण होते, ज्याला आपण गौण देव पण म्हणतो, मायनर गॉड्स. म्हणजे ह्यांच्या व्यतिरिक्त कुठले कमी महत्त्वाचे गॉड्स होते, रुद्र, मारुत, अश्विन. ह्यांची नावं फक्त माहीतच नाही, त्यांची कार्य माहीत असायची गरज नाही आहे. आणि दुसऱ्या काही गॉडेसेस पण होत्या, उषा, आदिती, अरिणी. ही 3 नावं महत्त्वाची असं होती की ऋग्वेदामध्ये कुठल्या कुठल्या देवींचा उल्लेख आहे. कुठल्या, उषा, आदिती आणि अरिणी यांचा उल्लेख आहे. पण त्या देवी आहेत, गॉडेसेस आहेत, फिमेल गॉडेसेस आहेत. बरोबर आहे. आपण म्हणतो की पुरुष प्रधान देव आहेत, त्यामुळे त्यांना तेवढंसं महत्त्व नाही, पण त्यांचा उल्लेख होता. आणि मृत्यूनंतर जीवन, लाईफ आफ्टर डेथ, या गोष्टींनाही त्या काळामध्ये महत्त्व नव्हतं. का, कारण आपण ऑलरेडी बघितलं की हे सगळं कशासाठी चाललेलं आहे, भौतिक सुखासाठी. म्हणजे स्पिरिच्युअल, आध्यात्मिक या गोष्टी या काळामध्ये अस्तित्वात नव्हते. मला मोक्ष मिळावा ही गोष्ट अस्तित्वात नाही आहे. लाईफ आफ्टर डेथ, मृत्यूनंतरचं जीवन कधी येणार आहे, जेव्हा मला मोक्षची कन्सेप्ट महत्त्वाची वाटणार आहे. आणि प्रार्थना ही त्यावेळची प्रमुख पूजेची पद्धत होती. म्हणजे असं कुठल्याही प्रकारचा यज्ञ केला जात होता का, नाही. तर त्यावेळी जस्ट एकत्र या, प्रार्थना म्हणा आणि तुमची पूजा संपन्न होऊन जाईल. तर प्रार्थना ही त्यावेळची पूजेची प्रमुख पद्धत होती. मग प्रार्थनामध्ये नैवेद्य काय काय असायचा, धान्य, भाज्या, तूप, मांस. हे फॅक्च्युअल डेटा, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तत्वज्ञानविषयक चर्चा नाही, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. तर हे आपण आत्तापर्यंत जे काही डिस्कस केलं हे सगळं ऋग्वेदिक काळाबद्दल. म्हणजे याच्यामध्ये आपण त्याची प्रदेश कुठं आहे, कुठल्या लोकेशनला आहे, त्याची आर्थिक व्यवस्था, त्याची समाज व्यवस्था आणि त्याची राज्य व्यवस्था, इवन धर्म कुठल्या प्रकारे डेव्हलप होतं, हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. उत्तर वैदिक काळामध्ये आपण ऋग्वेदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ याचा कंपॅरिझन पॉईंट ऑफ व्ह्यूनं डिस्कस करणार आहे. थँक्यू.